नमस्कार मंडळी. जानकी देवापुढे हात जोडून देवाला प्रार्थना करत असते आणि ती म्हणते, माझ्या लेकीच्या शाळेसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. फी इतकी मोठी आहे की रक्कम एवढी कुठून आणायची समजत नाही. काहीतरी चमत्कार दाखव देवा, असं ती देवाला प्रार्थना करत असते. आणि खरंच देवाने सुद्धा तिथे चमत्कार दाखवलेला आहे. ते म्हणतात ना, ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो. त्याच प्रकारे इथं चमत्कार घडताना आपल्याला दिसणार आहे. जानकी तिथली पेटी पुसत असते त्यावेळेस त्या खिळ्याला तो लाल कपडा अडकतो आणि खरंच तिथे काहीतरी असावं असं देवाने संकेत तिला दिलेला आहे. आणि जानकीच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देव तिला देत राहतो. तर इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे, अण्णा सुमित्रा आणि अवंतिका ह्या दोघींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तर सुमित्रा म्हणते, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे का, किंवा तुम्हाला काय हवं आहे का, हे मला सांगा. त्यावेळेस अण्णा इशाऱ्याने सांगतात, हो, मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं आहे. तर सुमित्राला प्रश्न पडलेला आहे, आता अण्णा नेमकं काय सांगणार आहेत. तर अवंतिकासुद्धा खूपच कन्फ्यूज झालेली आहे, अण्णाला काय सांगायचं आहे. ऐश्वर्या इकडे सौमित्राला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. तर ती त्याला म्हणते, सौमित्र, तुला एक गोष्ट सांगू का, जर मी हा हात तुझा माझ्या हातात घेतलेला अवंतिकाने पाहिला तर तिच्या मनामध्ये काय प्रश्न येतील ह्याचा तू विचार केला आहेस का. तेवढ्यात तिथे अवंतिका आलेली आहे आणि तिने त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातामध्ये बघितलेला आहे. तर अवंतिका एकमेकांच्या हातामध्ये हात बघून खूपच नाराज होते आणि अवंतिकाला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर सौमित्राला अडकवण्यासाठी ऐश्वर्याने हा केलेला प्लॅन आहे हे अवंतिकाला समजेल का. सौमित्र आणि अवंतिका ह्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होईल. ऐश्वर्याचा हा प्लॅन कामी करेल का. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.